मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरित झाला आहे, परंतु अनेक बहिणींना हा हप्ता अद्याप मिळालेला नाही. तशा पद्धतीच्या कमेंट अनेक बहिणींनी केल्या आहेत. लाडक्या बहिणींचा हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये न पडण्याची अनेक कारणे आहेत. काही बहिणी शासनाने ठरवून दिलेल्या निकषात पात्र ठरत नाहीत, त्यामुळे त्यांना हा हप्ता मिळाला नाही. मग असे कोणते अपात्रतेचे निकष आहेत की ज्यामुळे हा हप्ता त्यांच्या खात्यावर पडला नाही? कोणत्या नियमामुळे तुम्ही अपात्र ठरलात? पुन्हा पात्र ठरण्यासाठी काय करावे यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मग हे अपात्रतेचे नियम व निकष काय आहेत ते आपण पाहू. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अपात्रतेचे निकष व नियम दिलेले असून या नियमामध्ये ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरतात. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता आहे, म्हणजे कुटुंबातील एखादा सदस्य हा इन्कम टॅक्स भरीत असेल, त्या कुटुंबातील महिलेला देखील हा हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, म्हणजेच पेन्शन घेत आहेत, तथापि 2.5 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. अशा प्रकारचा देखील नियम यामध्ये सांगितलेला आहे. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तरीही ही महिला, ही भगिनी अपात्र ठरेल. म्हणजेच शासनाच्या इतर योजना म्हणजे श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर कोणत्या योजनांमधून महिलेला जर सन्मान निधी मिळत असेल, मदत मिळत असेल, तर त्या महिलेला देखील हा लाडक्या बहिणीचा ₹1500 हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे, म्हणजेच राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या महिलेच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती हा खासदार किंवा आमदार आहे किंवा उच्चपदस्थ आहे, त्या महिलेला देखील हा हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत, त्या महिलेला देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही किंवा ही महिला या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून इतर कोणतेही 4 चाकी वाहन असेल, म्हणजे कार असेल, जीप असेल, घरामध्ये कुठलेही 4 चाकी वाहन असेल, तर त्या कुटुंबातील महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता मिळणार नाही. अशा प्रकारचे हे 7 नियम व निकष ठरवून दिलेले आहे. लाडकी बहीण योजनेचे अपात्रतेचे हे 7 नियम व निकष असून यापैकी एखाद्या नियमात तुम्ही बसत नसल्यामुळे व तुम्ही अपात्र ठरल्यामुळे तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल. पण काही बहिणी अपात्रतेच्या वरील कोणत्याही निकषात नसून त्या पात्र असताना देखील ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ladkibaheen.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपण पात्र असून देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसल्याची तक्रार नोंदवावी. त्याचबरोबर 181 या हेल्पलाईन नंबरवर देखील संपर्क साधून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. आपण पुढील व्हिडिओमध्ये ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी हप्ता न मिळाल्याची तक्रार कशी नोंदवायची व हप्ता आपल्या बँक खात्यात कसा जमा होईल याची विस्तृत माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारची अद्ययावत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.